मिरची बनवून दाखवणार आहे. ही दही मिरची उपासाला पण चालणार आणि वर्ष 2 वर्ष खराब होणार नाही. नक्की तुम्ही बनवून बघा. मस्त अशी छान लागते बरं का. नक्की बनवून बघा. मी एक दही मिरचीची व्हिडिओ टाकली आहे. त्या दही मिरचीमध्ये मी सगळं साहित्य टाकलं आहे. जिरी मोहरी सगळं टाकलेलं आहे. ती नक्की व्हिडिओ बघा. पण ही मी बनवणार आहे, ही उपासाला चालणारी दही मिरची बनवणार आहे. एकदम भारी लागते खायला. डाळ भाताबरोबर खा तुम्ही, उपासाला पण चालणार, खिचडी बरोबर खा. ते छान लागते बरं का. नक्की ट्राय करून बघा. स्वच्छ धुवून काढायची. मिरचीला चांगलं कोरडं करून घ्यायचं. पाणी ठेवायचं नाही मिरचीला. अशा मिरचीला चिरा पाडून घ्यायच्या. चिरा पाडल्या ना त्याच्यात दही चांगलं मुरतं. सुई घ्यायची किंवा सुरी घ्यायची. सुरीनं पण अशा चांगल्या पाडता येतात. अशा चिरून घ्यायच्या. एक साईडने चिरायच्या, एक साईडने नाही चिरायच्या. दही घालून घ्यायचं. लिंबू घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मिरच्यांना एक दिवस एक रात्र दह्यातच भिजत ठेवायच्या. याच्यात बाकी काय टाकायचं नाही. दही टाकले, मीठ टाकले, लिंबू पिळले, जेणेकरून ते आपल्याला उपासाला पण खाता येते. याला झाकून ठेवायचं आता एक दिवस एक रात्र. एक दिवस एक रात्र भिजत ठेवायची. मग छानपैकी दही मुरणार. दही मिरची वर्षभरासाठी खायला लय भारी लागते बरं का. नक्की करून बघा. ही दही मिरची तुम्ही उपासाला खाऊ शकता. वर्षभर डाळ भात भाजी चपाती सगळ्या सगळं खाऊ शकता. लय भारी लागते तोंडी लावायला. नक्की करून बघा.